लास्ट ब्लॉगच्या यशस्वी सांगतेनंतर ऑन पॉप्युलर डिमांड महेश पालेवाल्यांच्या बहिणीचं बिग फॅट मारवाडी वेडिंग, मोस्ट अवेटेड इंदोर वेडिंग ऑन द वे. अरायवल दाखवतंय साधारणतः आता सकाळचं किती 7:30 दाखवतंय, पण पोहोचला आम्ही 10-12 वाजेपर्यंत. आणि उन्मेष दादांचा खास आग्रह असतो आपण यवतमार्गे चाललो. हा यवतमार्गे चाललो. महेश दादा बघत असेल तर आम्ही बसला एकदम लागून होतो, पण उन्मेषच्या असं म्हणण्यात आलं की त्याचा रोजचा रोड आहे. सो त्याच्या आग्रह असतो आता आम्ही चाललोय यवतमार्गे शिर्डी, मग शिर्डीवरनं वॉटेवर जे काय असेल तास कमी झाला पण गुगल मॅप मध्ये ते क्रेडिट देतोय आम्ही त्याच्यावरनं. सो आता बघू आता कुठं पोहोचतात. आत्ता वाजले साधारणतः 10 वाजलेले आहेत. देतो तुम्हाला टाइमला अपडेट देतो. आता बघू काय होते. एक गाडी पुढे पाठवली काय झालं तर ह्याला हा माणूस जबाबदार असेल, सर्वस्वी हा माणूस जबाबदार असेल. महेश मालीवाल थेट आपण भेटूया नगरमध्ये. थेट आपण आता थेट आपण बघा नगरची नगरमध्ये थंडी. किती वाजता नगरची थंडी. नगरची थंडी मोस्ट इंस्टाग्राम फेमस नगरची थंडी काय सांगू. आता रिव्ह्यू करू नगरच्या थंडीचा पण. ठीक आहे. साधारणतः किती लांब आहे महेश पालेवाला? अजून आमच्यापेक्षा 25 किलोमीटर लांब आहे महेश. चहासाठी थांबले. 150 किलोमीटर झालेले चहा ब्रेक. हो कसा आहे वाटत तर नाही का, एवढ्या अपेक्षा नाहीत आम्हाला, पण बघू आता. लेट्स सी. गोळ्यांसाठी बाऊंच्या गोळ्यांसाठी थांबलोय आम्ही. साईडला थांबलोय. रिस्क नाही घ्यायची उद्या आम्हाला म्हणून थांबलोय आम्ही. कशी आहे नगरची थंडी? कशी आहे नगर यायचं? नगरची थंडी तलब झाली. तलबचं टायमिंग झाल्यामुळे तलब ही झाली. आकाचा सबस्क्रायबर भेटलाय मला. बाय सर. आक्या चिक मॅग्नेट आहे, आपण कॅट मॅग्नेट. लेकिन 1 सेकंड. घेतो आम्ही चहा घेतो. चहा विथ दिस नाही चालतं एवढं. इकडं बी आपण हे आहे सुपे पेकऱ्यांचं गाव. फिल्टर काढताना मी आता बसले. जे फिल्टर आयुष्यात लेन्स घातल्यावर क्लॅरिटी जी भेटली, जी त्याच्या क्लॅरिटी आयुष्याला जी भेटली. इफ यू डोंट नो यू विल गेट टू नो. बिग ब्लास्ट कमिंग सून. हा म्हणला होता. आता तू फक्त नड, तू गाडी चालव. तू जेवढी गाडी चालवणार ना तेवढं मी जागणार. आणि त्याचा आता बघा फक्त जरा दाखवतो तर मी दादा मागचे जरा हा नवल काय हे सध्या जरा काय एक्सपिरियन्स सर तुमचा आमच्या सर्व्हिस वर मध्ये एअर कसं सांगा जरा कसं कसे झोपलंय काय सांगा. काय फीचर्स काय ते हे माझ्या खाली एक ब्लँकेट आहे, हा त्याच्या उशी आणि गादी, बर त्याच्यावर मी आहे. ओके. अर्ज नेक बँड राहिलं. मी घातले स्वेटशर्ट. ओके. स्वेटशर्टच्या आत माझ्याकडे आहे टोपी. टोपीच्या आतमध्ये मी असं नेक बँड म्हणजे नेक पिलो घातले, ज्याने मला काय मानेला त्रास होत नाही बा. आणि वरनं मी माझं फेवरेट ब्लँकेट घेतलेलं आहे. वाव. आणि खिशात हात घातले मी. आधी गप्पा मारतोय मी, जागाच आहे, मी झोपलो नाही. किती वेळ ते कळेलच आपल्याला. आमचा अरायवल अचानक वाढलेला आहे. डायरेक्ट 8:25 वर गेलाय आमचा अरायवल. जसं अरायवल अचानक वाढल्यामुळे थोडं कव्हर करायला लागणार आहे आम्हाला. करायला लागेल. A few moments later. 12:42 मिनिटं झालेले आहेत. साधारणतः आम्ही 170 किलोमीटर आलेलो आहे. पण अचानक जरा आम्हाला असं जरा ट्रॅफिक लागलेलं आहे. जरा रिझन तर काय कळत नाहीये. फाटा वगैरे असावा. माग कसं आहे वातावरण, कसं आहे माग? लेकिन 1 सेकंड. आधी गप्पा मारतोय मी, जागाच आहे, मी झोपलो नाही. वातावरण झोपलेलं आहे सध्या. वातावरण टाका ते.
चला चला हो, चला निघालेलं आहे, गाडी मोजलेली. कॅमेरा काढले, गाडी आलती त्यामुळे आम्ही कॅमेरा काढतोय. भेटू आता आम्ही जरा पुढे जाऊ, लवकरच भेटू. साधारणतः अर्धा तास तिथंच आम्ही झोपलेलो आहे. देवाला आमची इतकी काळजी आहे. देवाने चक्क झोपायला वेळ दिला. लोक म्हणतात देव नाही म्हणून, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी देव सांगतो की मी आहे. साधारणतः आता झाला अर्धा तास. ट्रॅक्टर काय हलायचं नाव घेत नाही. मला वाटत नाही अजून. आता बघू आम्ही. कॉपीराईट मुळे गाणं बंद केलेलं आहे जरा आम्ही. कॉपीराईट नाही आलं पाहिजे. चॅनल उडत. आता आम्ही झोपतो, एकदम निवांत चाललंय आमचं. मग तर काय फर्स्ट क्लास तिकीट आहे. फर्स्ट क्लास तिकीट चाललंय मग. आता बघू, भेटू जेव्हा कधी उठल. साधारणतः 1:01 झालं ना आमचा अरायवल. डायरेक्ट आता पाऊण तासाने वाढलेलं. डायरेक्ट आमचा अरायवल गेलंय सकाळी 8:45 वाजता. त्यामुळं आता बघू आपण. 2-4 किलोमीटर लाईन लागली आहे बहुतेक. काय कळत नाही काय झालंय. ॲज यू कॅन सी हळूहळू आता हलायला लागले बहुतेक. आपण पण आपल्या गाडीकडे पळायला पाहिजेत. काय हलायचे लक्षणं नाही आहेत. हलायला हलायला चला 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 चला. काय म्हणणं आहे तन्मय तुमचं याच्यावर? कसं आहे, प्रत्येक ट्रिप ही मेमोरेबल होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे साधारण 1 ते 1.5 तास आम्ही 600 मीटर कव्हर केले 1 ते 1.5 तासात. काकांना आले टेन्शन, तेवढं काका गेले पुढे. काका गेला अंदाज आहे म्हणजे आमचा, आम्हाला काय माहित नाही. साधारणतः काय हालचाल दिसा नाही. तर तुम्हाला पलीकडच्या साईडने दाखवतो जरा विज्युअल आम्ही. तो लांब जो दिसतोय ना तो पेट्रोल पंप, तो मगाशी आम्ही तिथनं ब्लॉक केला. तर साधारणतः आम्ही आलोय परत. तिथं पुढं ट्रक हालताना दिसतात, पण कुठनं ट्रकांची उत्पत्ती होते तेच कळत नाहीये. साधारणतः म्हणजे आता झाले 2 वाजलेत रात्रीचे. 17 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि अक्कलमध्ये राहायची कामं झालेली आहेत. बघू अजून किती वेळ लागतोय. स्टे ट्यून्ड. मेमरीज जरा जास्तच मेमरीज व्हायला लागलेत असं वाटतं. काय म्हणणं आहे तुमच्या ह्याच्यावर? अशा मेमोरीज होणं गरजेचं आहे, पण इतके बी होणं गरजेचं नाही. इतना भी सच नाही. मतलब हे जरा ज्यादा हो रहा है अब. झोप पण झाली, लिटरली झोप झाली आमची एक. वेट, आय विल शो यू द डेड बॉडी. ब्युटी. कॉफिन घेऊन चाललोय आम्ही. 2 hours later. 4:30 वाजल्या सकाळचे. आणि आता जस्ट आम्ही काय केलं, शिर्डी पास केले. शिर्डीत यायचं आहे अजून आपण. आता शिर्डीचं मंदिर पास केलंय. शिर्डी गाव यायचंय. भाऊंच्या मामाचं गाव आहे कोपरगाव. ते अजून इथनं साधारणतः 20 किलोमीटर आहे. टाइम ऑफ अरायवल कमी होऊन 10 वर आलाय. 7:30 होता, 10 वर आलाय. जस्ट पास झाली ह्याची गाडी, नवरीची गाडी. आणि आमचे The next day. अखेर तो दिवस उजाडला शेवटी. आमच्या बरं होस्ट ऑफ द काल रात्री आपण बसलो होतो. आता प्रयत्नानंतर साधारणतः 14 तासांनंतर अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर फायनली क्रॉस करतोय. इंटरस्टेट जी आमची ट्रिप चालली होती ती फायनली आता इंटरस्टेट झालेली आहे. अशा पद्धतीने आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. आता भेटू आपण तुम्हाला लवकरच फायनल रिसॉर्टला गेलो झोपायच्या आधी. बाय बाय. साधारणतः किती 13 तास 10 मिनिटं गाडी चालवल्यानंतर
फायनली आम्ही आता प्रवेश करतोय वेडिंग डेस्टिनेशन सेंधवा मध्ये आपले स्वागत आहे. आता ह्याला कसं म्हणते त्यांच्या भाषेत ते ह्याला पण नसेल येत. आता बघू आपण फायनली श्री गार्डन पॅलेस नगरपालिका परिषद सेंधवा मध्ये आपले सरचे स्वागत आहे. हॅरियरच्या बाजूला आता गाडी घेतोय आम्ही. घर को पानी से करे शील्ड. And this is the travel destination. Grand Shri Garden Resort Sindhwa. Finally the place is here. The big fat forward wedding. अट्रॅक्ट होतंय आणि नाक पण अट्रॅक्ट होतंय एका ठिकाणी. ओ माय गॉड. काय हे आहा धूर दिसतोय का धूर. वास खुशी देख रहे हो. ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके ज्या गोष्टीसाठी केला होता अट्टहास म्हणजे 14 तास आम्ही उपाशी ज्या गोष्टीसाठी आलो होतो, ज्या गोष्टीच्या आशेवर आलो होतो, क्वालिटी आहे नाराज नाही केलं. 1 2 3 4 5 6 7 अजून उपासाचे काउंटर बाकी आहेत, फ्रूट काउंटर बाकी आहे आणि क्वालिटी महेश्वरी. स्टे ट्यून्ड, दिस इज द बिगिनिंग. आमच्या ब्लॉगचे 2 गेस्ट अपीअरन्स नाही, आता मेन कॅरेक्टर आकाश मेटेज अँड मंदार वाटेगावकर इज फायनली इन द ब्लॉग आफ्टर सो मेनी आवर्स ऑफ स्ट्रगल. मोर दॅन 24 आवर्स. व्हेरी मच स्ट्रगल. 14 तासाची झोप येतात. आणि तरी भाऊंना उत्साह नाही आलाय. आता भाऊंना उत्साह येणार आहे. हळद चालू झाली की भाऊंचा उत्साह असा हळूहळू पीकवर जाणार आहे. हल्दी की जल्दी आहे. मंदार दादा तर काय बरंच काय बोलायचे मंदार दादांना. त्यात आम्ही ऑफ कॅमेरा बोलतो. भेटू तुम्हाला लगेच झोपेत ना उठल्यावर. बाय बाय. A few moments later. राऊंड 1च्या यशस्वी टेस्टिंग नंतर असा राऊंड 2 चालू झालेला आहे अंदाजे. काहीतरी काजू करी, मटर पनीर, कचोरी ड्रायफ्रूट वाली, नवरंग चुडा, फ्रूट रायता, रबडी, घी रोटी, कतरन, इकडं दाल तडका आणि राईस पण आहे. अजून काय राहतंय का? सॅलड पण आहे इकडे हेल्दी. ओजी, आकाश दादा, मंदार दादा, चिवडा, नवरंग चिवडा, हा इंदोर स्पेशल नवरंग चिवडा, 2 प्रकारचे पापड, 2 प्रकारचे कतरन. आम्हाला आता इथली भाषा थोडी समजायला लागली आहे. काय चांगलं आहे का? कसं आहे फूड टेस्टिंग? आपण बघूया. याच्या आतमध्ये ड्राय फ्रुट्स असायला अपेक्षित आहे. आहेत ड्राय फ्रुट्स वाली एकदम प्रॉपर काजू वगैरे आहेत. बघू आपण कसं होतंय. स्टे ट्यून्ड. Later that same evening. अचानक बाहेर जरा जास्त फूड टेस्टिंग झाल्यामुळे जरा आम्हाला एक्सपर्ट ॲडवाईस घ्यायला होता. आनंद हॉस्पिटल यायला लागले. इमर्जन्सी केस, अचानकच इमर्जन्सी केस. ऍक्च्युअली मध्ये सांगायला गेलं तर नळासारखं पाणी वाहत आहे. आता त्यांना म्हणणार 5 दिवस असे लावून टाका, 6व्या दिवशी आपण काढून टाकू. सुरू होण्याचे पहिले खतम हो गया आहे. साधारणतः किती वाजले? आता 7:15 वाजलेत. अजून काय हालचाल पुढची तयारी चालू झाली आहे. एकदम जय्यत पर हिटर वगैरेची सोय केली आहे महेश दादांनी आमची. एकदम कोरोना गार वगैरे नाही लागलं पाहिजे त्याची पूर्ण काळजी घेतली आहे. पण आमच्यातलं एक जण डासाळा उन्मेष सिद्धेश दादांचं 1/14 मिलियन इन्क्रिप्शन डासाळले प्रॉपर. त्यामुळे आता काय सांगू शकत. त्यांना सांगितलं 24 आवर्स सॉलिड मिल्क खायचं नाही आणि नो मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. संपलेत. इथं काय आणि इथं हे काय मसाला दूध आहे. इथंच संपलेत ते इथंच. फायनली ब्रेकफास्ट पालीवाल वेडिंगचं संगीत चालू झालेलं आहे. सेम गॅदरिंग बघितलं. सेम एकदम फुल एकदम भारी फील होतोय आम्हाला. गॅदरिंग नॉस्टॅल्जिक फील एकदम. आमचे कुठे आहेत आमचे पालीवाल्स महेश.
The next day. Day 2 morning breakfast. Later that same evening. After happening first wedding day, direct वारात एकदम चिकनी चुकनी पोरं. मोदी साहेब, शिव. Grand success. After a grand success of day 1, here we are at day 2 of great grand wedding. आणि साधारणतः आता जेवढे आमची नजर गेली आहे, ब्राउन दिसली आहे मला, रेड अँड व्हाईट सॉस पास्ता दिसलाय. व्हेज मी सांगतो ना, फ्रॉम लाईक लेफ्ट साइड कॉर्नर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड नाउ वी आर रेडी टू. तिथं आहे कॉफी, तिथं आहे कॉफी नंतर मी पाहिलं टोमॅटो सूप नंतर मी पाहिलं बुलेट पनीर नंतर होतं तंदूर पनीर टिक्का मसाला, पनीर ग्रिल, त्यानंतर होतं व्हेज काय होतं वेज सिझलर, नंतर ब्राउनी. हे स्टार्टर सगळे झाले. व्हाईट सॉस पास्ता मेन अट्रॅक्शन, दुसरं मेन अट्रॅक्शन. आणि आम्ही आपल्या लिमिटेड आणि एक भेटलेला आत्मा कॉन्टेंट लॉस्टेड ह्याच्यामध्ये जेणेकरून रिप्लाय चांगला हॉट6चा रिप्लाय येईल, त्यासाठी तो कॉन्टेंट पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह. नाही त्याच्यासारखे सिमिलर दुसरे पण त्याच्यासोबतच उभे आहेत, ते पण सेम आहेत, फक्त सेम बट डिफरंट. सेम बट डिफरंट. 19-20 का फरक आहे बस. समझ रहे हो ना. बिग फॅट महेश पालेवाल सिस्टर वेडिंग नंतर ग्रेट कोलॅबोरेशन. सगळे दिग्गज जुडवा सेम आणि सॉलिड टू लिक्विड यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. सॉरी, लिक्विड टू सॉलिड सक्सेसफुली स्टार्टर ट्राय करतात तिथे एकदम प्रॉपर. आणि आता एकदम प्रॉपर नियोजन होणार आहे आता. देखेंगे हम पाल्या की बहन की शादी का डे 2 केटरिंग का कॉफी बनना हलवाई. सगळे स्टार्टर इटालियन, इंडियन, चायनीज, व्हाईट सॉस, पेन अल्फ्रेडो, ओने डेझर्ट सगळं ट्राय केल्यानंतर असं एक आयटम असा नाही. ओटूची गोळी, ओटूची गोळी आणि अजून एक तसला सलाईनवाला बॉटल. परफेक्ट कॉम्बिनेशन. परफेक्ट कॉम्बिनेशन. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? जेवण हे होते तसे उत्तम होतं. 14 तासाचा प्रवास एकदम वर्थिट होता. महेश दादा, हे तुमच्यासाठी होतं खास. 20 minutes later. 2 तासाच्या अखंड परिश्रमानंतर दिग्गज. साधारणतः रात्रीचे 1:15 झालेच. रिसेप्शन काइंड ऑफ रॅप झाले. थंडी विचारू नका किती आहे, फुल वाट लागली आहे. आणि आत्ताशी मला चालू होणार आहे. एक तुझे तरी अजून अर्धा पाऊण तास लागेल शूट चालू व्हायला. भेटू आपण मला झाल्यावरच. साधारणतः 1:15 वाजलेच. आणि आता आमचा फेरे लुक चालला. पोरं हळूहळू ट्रान्सफॉर्म व्हायला लागले. ट्रान्सफॉर्म झालेली आहेत पोरं. विदाई ताईची होती पण दुःख आम्हाला आता होते जायचं. बड़ा हरामी हो बेटा.
आता आम्ही फेरे बघायला चाललोय. आतापर्यंत 1 वाजताचा साखरपुडा 12 वाजता साखरपुडा बघितला होता. 1 वाजताचं लग्न बघितलं होतं. लाईफ टाईम वन्स इन अ लाईफ टाईम मुवमेंट होणार होता आमचा. 3 वाजताचे आम्ही आता फेरे बघणार आहे. आणि आता टीव्ही अख्खी गरम हवा येते का घंटा 27 काय नाही हायवर करायचं असतं एवढं माहिती मला. थांब गरम का व्हायला ते पुढचं बी व्हायला फ्रंट होईल साधारण 14 डिग्री सेल्सिअस दाखवतंय पण हाय -1 मनालीत पण मी भेंडी विदाऊट स्वेटरचा फिरत होतो. रात्रीचे 2:30 वाजलेत. 1 मॅन हाफ डाऊन. हे एनर्जेटिक आहे अजून. हे झोपेतच आजोबा आता काय विचारायचं नको. अजून एक साधारणतः बहुतेक अजून अर्ध्या पाऊण तासाने फेऱ्यांची अपेक्षा आहे आम्हाला पण लक्षात आता नाही येत काय. आता बघू आपण काय होतंय. नेहमी लोक झोपलेत. फुल तयारी झालेली आहे लोकांची. 1 hour later. 3:30 वाजलेले आहेत परंतु साधारणतः पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत. आमचे 3-4 डाव झाले स्क्रिबलचे. अजून पण काय आत्ताशी वातावरण नवरदेवाचा आत्ताच एक उपस्थिती झालेली आहे. नवरी मुलगी वाट पाहून कंटाळलेली आहे. आता नवरी मुलीच्या भावाचे मित्र त्याच्याहून जास्त कंट्रोल आम्ही संपलेलो आहे आता. आता बघू आपण साधारणतः कधी चालू होते हे. म्हणजे निवांतपणा काय असतो हे 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 ऑब्झर्व करून नाही आहेत. हे आमचे एक मित्र आहेत. हां तर संयमाचा अंत आणि वालेवालांचा निवांतपणा आम्ही अनुभवतोय आता. स्पेलिंग काय साधारणतः 3:45 वाजले. 3:45 वाजता आम्हाला एक तास झोपायलो. 1 तास 5 वाजे 1 तास 5 वाजेपर्यंत झोपायची. 5 वाजेपर्यंत झोपायची परमिशन भेटली. आमच्या सिद्धेश दादांनी जबाबदारी घेतली 1 तासभर जागायची. सो आता आम्ही चाललोय घरी. आमच्याकडे एक जरा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. किसी और कहूँ फिलहाल तेरा हो जाऊ